नमस्कार, मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण झणझणीत लग्न पंक्तीमध्ये वाढली जाणारी वांग बटाटा रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर ही भाजी बनवण्यासाठी आपण कुठलंही वाटण इथे बनवलेलं नाही, अतिशय लवकर झटपट ही भाजी बनवून तयार होते। वांग बटाटा रस्सा बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये 2 चमचे भरून तेल छान तापलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा मी जिरं मोहरी घातलं। जिरं मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये साधारण चुटकीभर मी हिंग घातला। त्यानंतर छान ताजं आलं लसूण कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये। 6-7 लसूण पाकळ्या आणि थोडं आल्याचं तुकडं कुटून घेतलं ते घातलेलं आहे। 1 तमालपत्र घातलं। व्यवस्थित फोडणी मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये मी कांदा घालते आहे। तर 1 मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला तो मी इथे घालते आहे। आणि आता लगेचच कांद्यासोबत आपण टोमॅटो सुद्धा घालायचा आहे। तर 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो घालते आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता यावर आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे। थोडं मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजायला मदत होते। आणि आता साधारण मिनिटभरानंतर तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो इथे छान शिजलेला आहे। आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। 1 चमचा मी लाल तिखट घातलं। त्यानंतर 1 चमचा मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे। ही मिरची पावडर खूप जास्त तिखट नसते पण रंग खूप सुरेख येतो। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा मी इथे धणे पावडर घातली। सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे मसाला जळायला नको। त्यानंतर यामध्ये 1 सिक्रेट मसाला घालायचा आहे, यामुळे भाजीला अप्रतिम चव येते। तर इथे मी 1 चमचा भरून कांदा लसूण मसाला घातलेला आहे। एक वेळा नक्की ट्राय करून बघा, भाजीची चव अतिशय छान येते। आणि आता यामध्ये मी बटाटा घालते आहे। 1 मोठ्या आकाराचा बटाटा, त्यावरची साल काढून थोडा जाडसर कापून घेतलेला आहे बटाटा। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता या कांद्यासोबत आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे। सर्वात आधी बटाट्याच्या खूप जास्त बारीक फोडी करू नका, नाहीतर बटाटा खूप जास्त शिजतो आणि तो तुटायला लागतो। 1 मिनिटभर कमी आचेवर झाकण ठेवायचं आहे आणि आता बटाटा शिजवून घ्यायचा आहे। 1 मिनिटभरानंतर बटाटा कसा शिजला ते सुद्धा आपण बघून घेऊया। व्यवस्थित भाजी मी इथे मिक्स करून घेतली। 1 बटाट्याची फोड इथे चमच्याखाली बघा दाबून पाहिल्यानंतर तुम्ही पाहू शकता अजून बटाटा इथे शिजलेला नाही। आता यावर थोडं पाणी घालायचं आहे। साधारण 2 चमचे मी इथे पाणी घातलं, मोठे 2 चमचे। आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची। पुन्हा 1 मिनिटानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बटाटा कसा शिजला ते सुद्धा आपण बघून घेऊ। खूप जास्त मऊ आपल्याला बटाटा इथे नाही करायचा, थोडी कसर राहू द्यायची आहे। एखादा चमचा बघायचा आणि तो फसतोय की नाही। तर इथे बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे, खूप जास्त ओव्हरकुक सुद्धा झालेला नाही बटाटा। आता यामध्ये मी वांग्याच्या फोडी घालते आहे। 2 वांगी होती मध्यम आकाराची, जाडसर फोडी करून घेतल्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेल्या होत्या जेणेकरून वांग काळं होऊ नये। आणि आता वांगसुद्धा व्यवस्थित आपण या बटाट्यासोबत मिक्स करून घेऊया। आपण कुठलंही वाटण इथे बनवलेलं नाही, त्यामुळे ही भाजीसुद्धा अगदी झटपट बनवून तयार होते आणि चवसुद्धा खूप छान लागते। आता यावर झाकण ठेवायचं आहे। साधारण 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। वांग बटाट्याच्या तुलनेत मऊ असतं त्यामुळे लवकर शिजतं। आणि आता झाकण काढून भाजी 1 वेळा परतून घेऊया। अगदी हलक्या हाताने भाजी इथे मी परतून घेते आहे। आणि आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। तर इथे मी 4 लोकांसाठी ही भाजी बनवते आहे। आणि आता इथे 1 ते 1.5 ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे। आणि आता यामध्ये आपण मीठ घालायचं आहे आपल्या चवीनुसार। मीठ घालून झालं आणि आता इथे मी गरम मसाला घालते आहे, पाव चमचा। व्यवस्थित मीठ आणि मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि आता या भाजीला मस्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता भाजीला छान इथे उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तेलाची छान तरीसुद्धा आलेली आहे। वाटण बनवलेलं नाही त्यामुळे भाजी बनवायला सोपी आहे, झटपट बनवून तयार होते। भाजीला पूर्ण उकळी आल्यानंतर गॅस इथे बंद करायचा आहे। सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त असा हा झणझणीत कुठलंही वाटण न बनवता लग्न पंक्तीमध्ये
बनवला जातो तसाच हा वांग बटाटा रस्सा घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण बनवून तयार करू शकतो। आता गॅस इथे बंद केल्यानंतर ही भाजी जसजशी गार होते तसतशी थोडी घट्टसुद्धा होते आणि रंगसुद्धा खूप सुरेख येतो भाजीला। तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, त्यामुळे रंग खूप सुंदर येतो। ही भाजी तुम्ही पोळी पराठ्यासोबत खाऊ शकता, पुरीसोबत सर्व करू शकता, भातासोबतसुद्धा मस्त लागते। तर ही माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा। अशाच एका छान रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।